सर्व स्पर्धा परीक्षा विद्यार्थी मित्रांचं मी टर्निंग पॉईंट्स ऑनलाईन एज्युकेशन प्लॅटफॉर्मवर मनापासून हार्दिक स्वागत करतो. आरोग्य विभाग भरती सेवा प्रवेश नियम 2021 हे जे आहेत ते आगामी 2026-27 यासाठी लागू राहतील. याची शाश्वती आहे असं वाटत आहे. बदल झाला तर मायनर बदल होतील, परंतु 2021च्या सेवा प्रवेश नियमावर 2023ची भरती झाली होती आणि आणखीनही सेवा प्रवेश नियम बदलतील असं मला वाटत नाही. तरी पण बदलले तर ते अपडेट आपण देऊ. परंतु सध्या जे आपण पद पाहणार आहोत, आरोग्य पर्यवेक्षक गट कम, यापूर्वी मी तुम्हाला MPW बद्दल दिलं होतं माहिती, नियमित क्षेत्र कर्मचारी याच्याबद्दल दिलं होतं, प्रयोगशाळा तंत्रज्ञ याविषयी देखील माहिती दिली होती. ओके, प्रयोगशाळा तंत्रज्ञ. त्यानंतर आरोग्य निरीक्षक याचे देखील व्हिडिओ बनवला होता. ओके, तुम्हाला MPWचं म्हणजे पात्रता काय, सेवा प्रवेश नियमावली काय, ते सगळं बघितलेलं आहे. आरोग्य पर्यवेक्षक हे आरोग्य खात्यामधील एक सगळ्यात बेस्ट पोस्ट आहे, कारण ह्या सगळ्यांचा बॉस जो असतो तो हा आरोग्य पर्यवेक्षक अधिकारी असतो. चांगली वेतन श्रेणी आहे, चांगली पगार आहे आणि ह्याची भरती कशी होती, एक तर प्रमोशन होत असतं आणि एक स्पर्धा परीक्षा. ओके, मग त्याच्याच अनुषंगाचा हा आजचा व्हिडिओ असून पुढे जाण्यापूर्वी म्हणजे सगळी माहिती डिटेल बघणं गरजेचं आहे. पुढे जाण्यापूर्वी आरोग्य विभागामध्ये जर तुम्ही MPW ANM GNM कोर्स कुठलाही जॉईन करणार असाल टेस्ट सिरीज, तर हे 199ला आहे. SIचा आहे जो आहे 299ला आहे, कारण साहेब आहेत SI जे आहेत त्यांचा अभ्यासक्रम एक्स्ट्रा आहे. बाकी यांचा जो आहे तो 149 आहे. ओके, ते तुम्ही जॉईन करू शकता. TCS घेणार असेल तर 59 रुपयामध्ये 200 प्लस टेस्ट आहेत. याबद्दल काही शंका असतील तुम्हाला तर 89 56 13 13 या नंबरवर संपर्क करा. ह्याच संदर्भात नाही, अदर इन्फॉर्मेशन. आणि टेलिग्राम जॉईन करायचं असेल तर आरोग्य एक्झाम हे आपलं टेलिग्राम चॅनल आहे, हे तुम्ही जॉईन करू शकता. इथे तुम्हाला दिलेलं आहे. आणि गट म्हणजे 10वीच्या बेसवरचं हे 99 रुपयाला आहे. तलाठीचा मेंटरशिप 5000 PYQ मिनिमम कव्हर करणार आहे, ते तुम्ही जॉईन करू शकता. तर बघा, महाराष्ट्र शासनाचा जो GR आहे त्या GRनुसार जो 29 सप्टेंबर 2021चा GR आहे त्यानुसार आपण सेवा प्रवेश नियम पाहणार आहोत. भारताचे संविधान, ओके, क्रमांक सेवा प्रवेश नियम 2019 आरोग्य पर्यवेक्षक प्रपत्र क्रमांक 805चा सेवा 5 भारताच्या संविधानाच्या अनुच्छेद 309 या अपरिवर्तकाद्वारे प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून आणि या बाबतीत केलेले सर्व विद्यमान नियम, आदेश, निर्णय आणि सल्लेखन अधिक्रमण करून महाराष्ट्राचे राज्यपाल याद्वारे महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अधिपत्याखालील आरोग्य सेवा आयुक्तालयातील आरोग्य पर्यवेक्षक जे गट क आहे या पदाच्या सेवा प्रवेशाचे विनियमन करणारे नियम पुढील प्रमाणे करीत आहेत. बघा, महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अधिपत्याखालील आरोग्य सेवा आयुक्तालयातील आरोग्य पर्यवेक्षक गट क या पदाचे सेवा प्रवेश नियम 2021 असे संबोधण्यात यावे असं म्हणलेलं आहे. ही एक वाक्यरचना आहे, ठीक आहे. आपल्याला हा महत्त्वाचा भाग नाही आहे, महत्त्वाचा भाग हा पुढे आहे. नियम 1 2 3 4 5 असे नियम असतात, त्या नियमांतर्गत ही सगळ्या गोष्टी असतात. यामध्ये परिमंडळ याचा अर्थ लक्षात घ्या. महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने प्रशासकीय प्रयोजनासाठी स्थापन केलेलं जिल्हानिहाय गट. जसं आपलं जिल्हा परिषद आहे तसं ह्यांच्यामध्ये परिमंडळ हा उल्लेख असतो, हे थोडक्यात लक्षात घ्या. आयुक्तालय हे जे आहे महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत आरोग्य सेवा आयुक्तालय हेडक्वार्टर पुणे येते. पदवी जी आहे ते कोणत्याही संविधानिक विद्यापीठाची पदवी. विभाग याचा अर्थ महाराष्ट्र शासनाचा सार्वजनिक आरोग्य विभाग. शासन याचा अर्थ महाराष्ट्र शासन. निवड समिती याचा अर्थ गट क शासकीय सेवेतील गट क व ड च्या पदावरील सरळ सेवा भरतीकरिता उमेदवारांची निवड करण्याच्या प्रयोजनार्थ महाराष्ट्र शासनाने स्थापन केलेली एक समिती. ही प्रत्येक वेळेस परीक्षेच्या अगोदर स्थापन होत असते, ही एक लक्षात घ्या. आता पुढे जे महत्त्वाचं आहे आपल्याला जे बघायचं आहे ते इथूनच स्टार्ट होणार आहे. ओके, सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अधिपत्याखालील आरोग्य सेवा आयुक्तालयातील आरोग्य पर्यवेक्षक गट क पदावरील नियुक्ती पुढील प्रमाणे होणार आहे. क जे नियम 3चं उपकलम क किंवा पोटकलम क, आरोग्य निरीक्षक म्हणून जर एखादी व्यक्ती लागलेला असेल, मी तुम्हाला सांगितलं की 75% आणि 25% अशा पद्धतीनं आरोग्य निरीक्षकची भरती होते. 75% मध्ये ही प्रमोशन असतात. ओके, चुकला असेल तर कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. 25% स्पर्धा परीक्षेच्या मार्फत असतात आणि ही प्रमोशन कोणाचा होत असतो, MPW असलेली व्यक्ती, परंतु त्याचं नोकरीवर आहे
आणि त्याचं SI कोर्स पूर्ण पाहिजे, सोबत त्याला पदवी पण पाहिजे BSc. ओके, ही अट त्यांनी ठेवलेली आहे. आणि आरोग्य निरीक्षक स्पर्धा एकतर प्रमोशन झालं. ओके, आरोग्य निरीक्षकचं प्रमोशन आणि सरळ सेवा भरती जिची पात्रता ही आणि परीक्षा होते, ज्याचा तुम्ही व्हिडिओ बघणारे सन्माननीय सर्व विद्यार्थी मित्र. ओके, आता क मध्ये दिलेलं आहे नियम 3चं क मध्ये आरोग्य निरीक्षक पदावरील किमान 3 वर्ष इतकी नियमित सेवा असणाऱ्या आणि पोट नियम ग च्या खंड 2 मध्ये, आता ते दिलेलं आहे ते पुढे सोडून द्या, खंड 2 किंवा 3 मध्ये विहित केलेली अर्हता धारण करणाऱ्या व्यक्तीमधून योग्यतेस अधीन राहून सेवा ज्येष्ठतेच्या आधारावर पदोन्नतीद्वारे प्रमोशनद्वारे. ओके, प्रमोशन कोणाचं होणार आहे? एक आरोग्य निरीक्षक जे आहेत त्यांचं. पुन्हा आणखीन एक किंवा हा शब्द वापरलेला तर पुढे बघूया. प्रयोगशाळा तंत्रज्ञ किंवा प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी या पदावरील किमान 3 वर्ष इतकी नियमित सेवा असणाऱ्या आणि पुढील अर्हता धारण करणाऱ्या. आता ख मध्ये काय म्हणलेलं आहे? जे आहे याच्यामध्ये प्रयोगशाळा तंत्रज्ञ व्यक्ती आहे आणि त्याचं प्रमोशन होणार आहे. प्रयोगशाळा तंत्रज्ञ असणाऱ्या व्यक्तीला अट काय आहे हे सरळ स्पष्ट घ्या. एक, जे शासन मान्यता विद्यापीठातून मुख्य विषय रसायनशास्त्र, जीवशास्त्र, वनस्पतीशास्त्र आणि प्राणीशास्त्र किंवा सूक्ष्मजीवशास्त्र, मायक्रोबायोलॉजी आणि जैवतंत्रज्ञान, बायोटेक्नॉलॉजी, न्यायवैद्यकशास्त्र, फॉरेन्सिक यासह विज्ञान शाखेची पदवी धारण करतील आणि शासन मान्यता प्राप्त संस्थेतून वैद्यकीय प्रयोगशाळा तंत्रज्ञ शास्त्रामध्ये पदव्युत्तर पदविका DMLT धारण केलेली असावी. किंवा याला पर्याय तुम्हाला मागच्या ह्याच्यामध्ये पण सांगितलं होतं. याला जो पर्याय आहे तो म्हणजे जर पॅरावैद्यक तंत्रज्ञान प्रयोगशाळा अथवा विज्ञान शाखेतील पॅरावैद्य तंत्रज्ञान तुमचं जर BSc तसं झालं असेल, प्रयोगशाळा तंत्रज्ञ ही पदवी धारण करणार असेल, अशी व्यक्ती, ओके, अशी व्यक्ती 2 परीक्षाविधीन कालावधी दरम्यान 6 महिन्यांच्या रुग्णालयीन अभ्यासक्रम प्रशिक्षण पूर्ण करून उत्तीर्ण होणे आवश्यक राहील. अशा व्यक्तीमधून योग्यतेस अधीन राहून सेवा ज्येष्ठतेच्या आधारावर पदोन्नतीद्वारे. बघा, हेल्थ सुपरवायझरला 2 पद्धतीनं प्रमोशन होणार आहे. सुपरवायझर एक होणार आहे प्रयोगशाळा तंत्रज्ञ आणि दुसरं हेल्थ इन्स्पेक्टर, लॅबोरेटरी सायंटिफिक ऑफिसर आणि हेल्थ इन्स्पेक्टर या दोघांचं प्रमोशन होणार आहे. लॅबोरेटरी सायंटिफिक ऑफिसर प्रयोगशाळा तंत्रज्ञ ह्यांचं जे आहे ती मी पात्रता सांगितली. इन सर्व्हिसमध्ये परीक्षेतून कालावधी दरम्यान 6 महिन्याचा रुग्णालयीन अभ्यासक्रम पूर्ण पाहिजे. त्यांच्याकडे BSc पाहिजे प्लस DMLT पाहिजे. आता ते लागल्यावर ती गोष्ट ॲक्च्युली ते तिथे जॉईन व्हायच्या अगोदर त्यांच्याकडे शिक्षण राहणार आहे. त्याला अट जी दिलेली आहे ती परीक्षा विधान ह्याची कोणा लॅबोरेटरी टेक्निशियनची. परंतु हेल्थ इन्स्पेक्टरला तर सांगितलं की आरोग्य निरीक्षक झालेली व्यक्ती 3 वर्ष सर्व्हिस पाहिजे, याला पण 3 वर्षाची सर्व्हिस. परंतु हेल्थ इन्स्पेक्टरला जे अट दिले ते बी बघा, वय 18 ते 38 हे सांगतो मी ओपन कॅटेगरीसाठी, त्याच्याच संदर्भात आहे. आणि जर कॅटेगरी असेल तर 18 ते 43 वर्षापर्यंत आणि ज्यांनी मान्यता प्राप्त विद्यापीठाची विज्ञान शाखेतील पदवी धारण केलेली आहे. ओके, BSc पाहिजे. त्यासोबत महाराष्ट्र शासनाच्या विभागीय आरोग्य व कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्र किंवा सार्वजनिक आरोग्य संस्था नागपूर यांच्याकडून आरोग्य कर्मचारी पदासाठी निश्चित केलेला निमवैद्यकीय मूलभूत प्रशिक्षण अभ्यासक्रम किंवा आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने मान्यता दिलेल्या स्वच्छता निरीक्षक म्हणजे सॅनिटरी इन्स्पेक्टर किंवा महाराष्ट्र शासनाने मान्यता दिलेल्या स्वच्छता निरीक्षक सॅनिटरी इन्स्पेक्टर किंवा समकक्ष अभ्यासक्रम पूर्ण करून उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. ओके, ही गोष्ट अशा उमेदवारांमधून निवड समितीने आयोजित केलेल्या स्पर्धात्मक परीक्षेच्या निकालाच्या आधारे. ओके, सांगितलं मी पुन्हा एकदा, आरोग्य परीक्षक हे 3 पद्धतीत होणार आहे, म्हणजे प्रमोशन 2 पद्धतीनं होणार. ओके, आणि एक्झाम फक्त एकाच वेळेस होणार. आणि एक्झामसाठी जे आहेत तुम्ही बघणारे जे कर्मचारी आहे, विद्यार्थी मित्र आहे, त्यांना एकच लक्षात घ्यायचं आहे, तुम्हाला BSc प्लस SI जो कोर्स आहे ऑथेंटिक विद्यापीठामधून करायची आहे. ओके, ज्याला महाराष्ट्र शासनाची मान्यता आहे, ह्या इथून तुम्हाला शिक्षण पूर्ण करायचे आहे तर तुम्ही परीक्षेला पात्र आहे. आणि जर समजा आता काही विद्यार्थी ना MPW म्हणून लागले असतील, MPW म्हणून लागल्यानंतर त्यांचं HI म्हणून प्रमोशन झाले असेल आणि HI म्हणून प्रमोशन झाल्यानंतर त्या व्यक्तीचं BSc पण आहे आणि प्लस SI देखील आहे.
मग याचं देखील आरोग्य परीक्षक म्हणून प्रमोशन होणार. आणि लॅबोरेटरी सायंटिफिक ऑफिसर असलेली व्यक्ती ज्याचा पूर्ण निकष पात्र आहे जे वर नमूद केले त्याचं देखील हेल्थ सुपरवायझर म्हणून प्रमोशन होणार. अशा 3 पद्धतीने हेल्थ सुपरवायझर होणार आहे. हे तुम्हाला स्पष्ट झालं असेल अशी अपेक्षा करतो. बाकी जे नियम 4, 5, 6 आणि 7 आहेत याला घाबरण्यासारखं काही नाही आहे. आता नियम 4 महत्त्वपूर्ण आहे. आता ज्यावेळेस हेल्थ सुपरवायझर होणार आहे 40% प्रमोशन हे जे होणार आहे ते आरोग्य निरीक्षक यामधून होणार आहे. हेल्थ इन्स्पेक्टर 40% 100 जागा असतील तर अशा पद्धतीनं प्रमोशन होईल. 40% लॅबोरेटरी सायंटिफिक ऑफिसर यांचं ओके. आणि जे तुम्ही व्हिडिओ बघणारे जास्त कर्मचारी आहे किंवा विद्यार्थी मित्र आहे त्यांचं 20% जागा भरतील 100 पैकी 20. परंतु हे अधिकारी लेवलचं पद हे अशा प्रकारचंच होणार. इन सर्व्हिस असणाऱ्या व्यक्तींना देखील न्याय तो दिला गेला पाहिजे. तो त्यांचा अधिकार आहे कारण त्याचं तो तेवढा कालावधीचा सर्व्हिस असते. ओके. आता MPW हा आरोग्य निरीक्षक बना, आरोग्य निरीक्षक बना आणि आरोग्य पर्यवेक्षक बना. तुम्हाला मधली साखळी तोडायची असेल तर आरोग्य निरीक्षक बना. जर तुम्ही आरोग्य निरीक्षकाला पात्र असेल तर स्पर्धा परीक्षेतून जा. नाहीतर MPW बनून HI व्हा, HI झाल्यावर HS व्हा. ओके. अशा प्रकारचं ते साखळी आहे. आता नियम 5 जी आहे ते आहे मराठी भाषा हिंदी भाषा परीक्षा. जे तुम्हाला 10वी किंवा 12वीला मराठी इंग्रजी मराठी हिंदी विषय असते त्यामुळे ते विषय सोडून द्या. नियम 6 जी आहे ते आहे पदावर नियुक्त होणाऱ्या व्यक्तींनी शासनाविरोध केला MSCIT पाहिजे थोडक्यात. ह्याचं काही गरज नाही. संगणक प्रमाणपत्र. नियम 7 हे लहान कुटुंबाचं प्रतिज्ञापत्र आहे जे फॉर्म भरताना तुम्हाला अपलोड करणं आवश्यक असते. लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र आहे. ह्याचं फक्त लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापन नियम 2005 हे वर्ष लक्षात राहावं परीक्षेसाठी. बाकी महाराष्ट्रात कुठेही तुमची बदलीला पात्र असणार आहे त्यामुळे टेन्शन नाही. आता आरोग्य परीक्षेचा पेपर अभ्यास करायचा असेल नॉन टेक्निकलसाठी TCS IBPS सामान्य ज्ञान. कारण तुम्हाला 5च प्रश्न आहेत GKचे आणि त्याच्यामध्ये करंट अफेअर्स, इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र हे सगळंच आहे. त्याच्यासाठी 5 प्रश्नासाठी एवढी एक पुस्तक करा. बाकी काहीच करू नका. तांत्रिककडे फोकस द्या. आणि आरोग्य परीक्षेच्या तांत्रिकला अभ्यास करत असताना स्वतःचा अभ्यास एक महत्त्वाचा आहे. स्वतःचा अभ्यास ओके सगळ्यात. आणि आरोग्य निरीक्षक तांत्रिक डायरी आपलं स्वच्छ निरीक्षक तांत्रिक डायरी आणि आरोग्य विभाग तांत्रिक डायरी 6वी आवृत्ती हे 2 पुस्तकं वाचा. तुम्हाला 80 पैकी 60च्या जवळपास 60 ते 65 प्रश्न वाचण्यात आलेले दिसतील. यावर व्हिडिओ देखील बनवणार आहे. अभ्यासक्रम काय आहे आणि प्रश्नपत्रिका पॅटर्न काय होती. पुढे HSला हेल्थ सुपरवायझरला मराठी इंग्रजी गणित बुद्धिमत्ता यासाठी TCS पॅटर्ननुसार जर परीक्षा होणार असेल तर सरळ हे पुस्तक घेऊन घ्या. स्मार्ट स्टडी पब्लिकेशनचं लेटेस्ट पुस्तक आहे. याच्यावर तुम्ही संपर्क करू शकता. कारण जास्त डोकं लावू नका. तुम्हाला डोकं लावायचे 80 मार्काच्या तांत्रिकसाठी. कारण 200 पैकी काय 160 प्रश्न यावर आहे. आणि हे पोलीस भरतीसाठी हे पुस्तक एक नंबर आहे. नुसतं प्रश्न सोडवायचा असेल तर हे दोन्ही पुस्तक तुम्ही घेऊ शकता. आता मी तुम्हाला एक सांगतो HSIसाठी काय काय आवश्यक आहे. अभ्यासक्रम काय. एक तर तांत्रिक तुम्हाला 80 मार्काला आहे. 80 प्रश्न आहेत म्हणजे 160 गुण. बाकी मराठी आहे, इंग्रजी आहे, GK आहे, मॅथ आणि रिझनिंग आहे. ह्यांना काय माहिती आहे का, ह्यांना 5 प्रश्न आहेत 10 मार्काला, ह्याला 5 प्रश्न आहेत 10 मार्काला, ह्याला 5 प्रश्न आहेत 10 मार्काला, ह्याला 5 प्रश्न आहेत 10 मार्काला. मला सांगा ही परीक्षेचं निकाल ठरवणारा कंटेंट आहे. ओके. तर आरोग्य पर्यवेक्षक हा तुम्हाला सांगतो मी आरोग्य निरीक्षक जे आहे हेल्थ इन्स्पेक्टर आणि सॅनिटरी इन्स्पेक्टर आणि MPW ओके यांच्यापेक्षा टफ पेपर असतो हा आरोग्य पर्यवेक्षकचा. आणि कारण तो साहेब आहे त्यांना अभ्यासक्रम तर जास्तच करावा लागते. म्हणजे भरपूर आहेत. जसं ESIचा अधिनियम 1948चा त्याच्यावरती देखील प्रश्न आहेत वाटतं. 48चा का कोणता तर असेल. जन्ममृत्यू नियम अधिनियम 1972चा त्याच्यावरती प्रश्न आहेत. अशा प्रकारचे हे प्रश्न आहेत. आजारावर प्रश्न आहे बरोबर. म्हणजे तुम्हाला ANM GNMचे देखील काही अभ्यासक्रमचा पोर्शन आहे. एन्व्हायरमेंटचा SIचा काही आहे, HIचा काही आहे. अशा प्रकारे अभ्यासक्रम तांत्रिक आहे. परंतु तेवढं करणं गरजेचं आहे कारण तुम्ही साहेब असणार आहे, तालुक्यात साहेब असणार आहे. तर त्याच्यासाठी आता नॉन टेक्निकलचं जे पार्ट आहे 4 विषयासाठी ते तुम्हाला हे 2 पुस्तक सांगितले ते तुम्ही घेऊ शकता. आणि तांत्रिकसाठी तुम्ही विनंती आहे स्वच्छ तांत्रिक डायरी आणि आरोग्य विभाग तांत्रिक डायरी 6वी आवृत्ती हे अभ्यासा. तुम्हाला काही शंका असेल किंवा कुठला व्हिडिओ भेटत नसेल तर हा 89 99 56 13 13 हा संपर्क क्रमांक आहे. यावर तुम्ही व्हॉट्सअप करू शकता आणि कॉल करायचा असेल तर करू शकता गरज असेल तरच.
ओके. व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.